नमस्कार. मकर राशीच्या जातकांनो, 7 जुलै मंगळवार दिवस तुमच्यासाठी काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. दिवसाची सुरुवात थोडी कठीण किंवा धावपळीची वाटू शकते. एखादं काम अपेक्षितप्रमाणे न होणे, कोणाशी मतभेद होणे किंवा मनात अस्तव्यस्तता निर्माण होणे शक्य आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, आजचा दिवस फक्त सुरुवातीवरून ठरवू नका, कारण दिवस जसजसा पुढे सरकेल तसतसे परिस्थिती बदलत जाणवू शकतात. एखादी चांगली बातमी, अडकलेल्या कामात प्रगती किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळणारे सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतं. आज तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते. मकर राशीची ओळखीच चिकाटी, शिस्त आणि मेहनत ही आहे, त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घेतली तर दिवस अधिक चांगला होऊ शकतो. विशेष सकाळच्या वेळेत बोलताना शब्दाची काळजी घ्या. छोटा गैरसमज ही मोठा होऊ शकतो. तर दुसरीकडे दुपारनंतर एखादी नवीन संधीची चाहूल लागू शकते. ती कामाच्या संबंधात असू शकते, आर्थिक बाबत संबंधात असू शकते किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखाद्या सकारात्मक घडामोडीशी जोडलेली असू शकते. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे ती पूर्ण ताकदीने करा. इतरांच्या नकारात्मक बोलण्यामुळे तुमचा मार्ग बदलू नका. तुमची मेहनत आणि सातत्यपूर्ण पुढचा मार्ग तयार करू शकते. या व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहणार आहोत, कोणत्या वेळेत अधिक सावध राहायचे, कोणत्या कामात यशाची शक्यता आर्थिक आहे, आर्थिक बाबतही कोणती काळजी घ्यावी, प्रेम, नोकरी, व्यवहार आणि कुटुंबातील दिवसाचे संकेत काय सांगतात, आणि शेवटी एक सोपा आध्यात्मिक उपाय जो मन शांत ठेवण्यास मदत करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढील भागात जाणून घेऊया, सकाळनंतर कोणता बदल मकर राशीच्या व्यक्तींना दिलासा देऊ शकतो आणि कोणती संधी ओळखणे महत्त्वाचे ठरू शकते. मकर राशीच्या जातकांनो, आता बोलूया दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाबद्दल. आज ग्रहस्थिती असा संकेत देत आहे की सकाळी काही अडकलेले जाणवलेले काम दुपारनंतर वातावरण हळूहळू तुमच्या बाजूने वळू शकते. त्यामुळे कोणतेही काम अर्धवट सोडू नका. सातत्य ठेवले तरी अपेक्षितपेक्षा चांगले परिणाम दिसू शकतात. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ती कठीण वाटू शकते, पण ही संधी तुमची क्षमता दाखवण्याची ठरू शकते. शांतपणे आणि नियोजनाने काम केल्यास तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहिले जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा अडकलेल्या व्यवहारात हालचाल होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टी नीट तपासणे आवश्यक आहे. घाईपेक्षा सावधगिरी अधिक फायदेशीर ठरू शकते. आर्थिक बाबत आज अनावश्यक खर्च टाळणे योग्य राहील. गरजेच्या आणि महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करा. जुनी थकलेली रक्कम मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो, पण त्यासाठी संयम आवश्यक आहे. कुटुंबात एका छोट्या विषयावर मतभेद होऊ शकतो. अशा वेळी रागाने उत्तर देण्यापेक्षा समजूतदारपणाने संवाद साधा. तुमचे 2 गोड शब्द मोठा वाद टाळू शकतात. प्रेमसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराला वेळ द्या, त्याचे म्हणणे पूर्ण ऐका. विश्वास ठेवणे हे आजचे सर्वात मोठे बळ ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. मोबाईल किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टीपासून थोडा वेळ दूर राहिल्यास अभ्यासात चांगली प्रगती होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. पुरेशी झोप, पाणी, हलका आहार याकडे लक्ष द्या. छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. आता सर्वात महत्त्वाचा संकेत, आज तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क साधू शकते किंवा एखादा जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो. त्यावेळी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. परिस्थिती पूर्ण समजून घेतल्यानंतर पुढे जा. आजच्या भाग्यशाली रंग गडद निळा आणि शुभ अंक 8 मानला जाऊ शकतो. या गोष्टीचा श्रद्धेचा भाग म्हणून घ्या. अतिशय तुमच्या मेहनतीवर आणि योग्य निर्णयावर अवलंबून असतं. संध्याकाळनंतर कोणता बदल मकर राशीच्या व्यक्तींना दिला जाऊ शकतो, कोणत्या व्यक्तीपासून सावध राहावे आणि कोणत्या संधीचा योग्य फायदा घेतल्यास पुढील दिवस अधिक अनुकूल होऊ शकतात. मकर राशीच्या जातकांनो, आता जाणून घेऊया दिवसात तो टप्पा जिथे तुमच्या संयमाचे फळ मिळण्याची शक्यता दिसू शकते. दिवसभरातील धावपळीनंतर संध्याकाळी काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतील. सकाळी ज्या कामानंतर चिंता होते त्याच कामापुढे सकारात्मक हालचाली दिसू शकते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडू नका. जर तुम्ही
नोकरीच्या शोधात असाल तर एखादा फोन, ईमेल किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून नवीन माहिती मिळू शकते. ही संधी लहान वाटेल तरी तिथे महत्त्वाची कधी समजू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज जुन्या ग्राहकाशी पुन्हा संपर्क साधणे फायदेशीर ठरू शकते. काही काळापासून अडकलेले व्यवहार पुढे सरकू शकतात. मात्र कोणत्याहीवर अंधविश्वास ठेवू नका. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कारण घरामध्ये एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. कधी कधी अनुभव हे सर्वात मोठे मार्गदर्शन असते. आज काही लोक तुमच्या प्रगतीकडे पाहून मस्कर करू शकतात. प्रत्येकाला आपल्या योजना सांगणे टाळा. काम पुढे झाल्यानंतर त्याबद्दल बोलणे अधिक योग्य ठरेल. आर्थिक बाबत लहानसा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्या अपेक्षितपेक्षा कमी असला तरी भविष्यात मोठी यशाची सुरुवात ठरू शकते. त्यामुळे छोट्या संधीचाही आदर करा. प्रेम संबंधामध्ये आज संवाद वाढवणे महत्त्वाचे आहे. राग किंवा अहंकार बाजूला ठेवून मनातील भावना व्यक्त केल्यास नात्यातील तणाव कमी होऊ शकतो. त्याचे लग्न ठरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना नवीन स्थळ किंवा सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय घाईत घेऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता खूप महत्त्वाची राहील. सतत नकारात्मक विचार करत बसल्यास थकवा वाढू शकतो. थोडा वेळ प्रार्थना करा किंवा शांत वातावरण घालवा. आजचा सर्वात मोठा संदेश असा आहे, कोणत्याही कठीण परिस्थितीत कायमची नसते. मकर राशीची खरी ताकद म्हणजे संकटाला गंभीर राहणे. आज जर तुम्ही संयम ठेवला तर पुढील काही दिवसात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात. जर तुमच्या मनात एखादे मोठे स्वप्न असेल तर त्यासाठी आजपासून पुन्हा नव्याने प्रयत्न करू शकाल. प्रत्येक मोठे यश ही छोट्या पावलांनी सुरू होते. एक छोटा आध्यात्मिक उपाय. आज सकाळी भगवान शनिदेव किंवा आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून ओम शनिचाराय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. हा उपाय श्रद्धेने केल्यास मन शांत राहण्यास मदत होऊ शकते. 7 जुलै रात्री कोणता शुभ संकेत मिळू शकतो, कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी पुढील 24 तासात सर्वात महत्त्वाचा संदेश काय आहे. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण दिवसाच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमची मेहनत आणि संयम हळूहळू फळ देऊ शकतं. आज रात्रीपर्यंत तुम्हाला एखादी अशी बातमी मिळू शकते जी तुमच्या मनावरील ताण कमी करण्यास मदत करेल. ही बातमी काम, व्यवसाय, कुटुंब किंवा आर्थिक बाबत संबंध असू शकते. मात्र ती किती मोठी असेल हे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार वेगळे असू शकते. जर तुम्ही अनेक दिवसापासून एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल तर आज किंवा लवकर त्याबद्दल काही हालचाली दिसू शकते. त्यामुळे निराश होऊ नका. नोकरी करणाऱ्या सहकार्याशी वाद टाळावे. तुमचे काम, तुमची ओळख, निर्णय आणि शांत स्वभाव योग्य नियोजनामुळे तुमच्यावर विश्वास वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन व्यवहाराची संधी मिळू शकते. मात्र कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय सर्व माहिती तपासून घ्या. आज एखादी गोड बोलून तुमच्याकडून स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करू शकते. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमची गुपित आणि भविष्यातील योजना मोजक्या विश्वासू लोकांना सांगा. कौटुंबिक वातावरणात आनंदाचे क्षण येऊ शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीचे यश किंवा चांगली बातमी संपूर्ण कुटुंबाचे वातावरण प्रसन्न करू शकते. विवाहित व्यक्तीची जोडीदाराच्या भावना आदर करावा. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू देऊ नका. शांत संवाद नाते अधिक मजबूत करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सातत्याने अभ्यास करण्याचा आहे. आज केलेली मेहनत पुढे परीक्षा उपयोग पडू शकते. आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाला विश्रांती देणे अधिक गरजेचे आहे. जास्त ताण घेण्यापेक्षा थोडा वेळ जास्त स्वतःसाठी काढा. आजचा विशेष संकेत. तुमच्या आयुष्यात एखादी संधी येऊ शकते जी सुरुवातीला साधी वाटेल पण पुढे जाऊन तिचे मोठे महत्त्व जाणू शकते. त्यामुळे प्रत्येक संधीचा शांतपणे विचार करा. लक्षात ठेवा, नशीब साथ देऊ शकतं पण यश मिळवण्यासाठी योग्य निर्णय, सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. आजचा छोटा आध्यात्मिक उपाय. सकाळी किंवा रात्री पिंपळाच्या झाडाला मनोभावाने नमस्कार करा किंवा आपल्या घरातील देवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. भगवान शनिदेवाचे स्मरण करा. श्रद्धा आणि सकारात्मक विचार मनाला स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात. मकर राशीच्या मंडळींनो, पुढील 24 तासात सर्वात महत्त्वाचा योग. काळजी घ्यावी आणि कोणता निर्णय तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आजचा दिवस जे काही घडतं त्यातून आपला एक गोष्ट स्पष्टपणे दिसत आहे. त्यातून तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे समजू शकते. कठीण वेळ कायम राहत नाही. योग्य वेळ आलेल्या निर्णयाने संयम पुढचा मार्ग अधिक स्पष्ट करू शकतो.
जर गेल्या काही दिवसापासून तुम्ही मानसिक तणावात असाल तर आज रात्रीपासून मन थोडे हलके वाटू शकते. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी झालेला संवाद किंवा एखाद्या समस्येवर मिळालेला मार्ग तुम्हाला नवीन दिशा देऊ शकतो. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठ समोर आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. कामात सातत्य ठेवा. लहान चुका टाळा. आज केलेले चांगले काम भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी उपयोगी पडू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क, नवीन कल्पना किंवा छोटा फायदा मिळवण्याची शक्यता आहे. मात्र मोठ्या आर्थिक निर्णयामध्ये सर्व अटी, कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. आर्थिक संकेत. आर्थिक बाबत संयम महत्त्वाचा राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास पुढील काही दिवस आर्थिक स्थिरता जाणवू शकते. जर तुम्ही बातचीतचा विचार करत असाल तर त्यासाठी आजपासून सुरुवात करणे योग्य ठरू शकते. नातेसंबंध. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या व्यक्तीशी बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते, पण ते लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही वेळा शांत राहिल्यास गैरसमज दूर होऊ शकतात. प्रेमसंबंधात विश्वास आणि प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. विशेष सावधगिरी. आज कोणत्याही पैसा उधार देताना किंवा कोणाच्याही शब्दावर लगेच विश्वास ठेवताना विचार करा. भावनेपेक्षा विवेक वापरल्यास नुकसान टाळता येऊ शकतं. आज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे मनोभावाने स्मरण करा. मनातील चिंता त्यामुळे व्यक्त करा आणि सकारात्मक विचारांनी दिवसाचा शेवट करा. श्रद्धा मनाला धैर्य आणि स्थिरता देऊ शकते. मकर राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, आजची परीक्षा उद्याच्या यशाचा पाया असू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. पुढील आणि शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत 7 जुलै अंतिम संदेश. कोणता शुभ संकेत लक्षात ठेवा. रंग आणि अंक. दिवसाची प्रेरणादायक निष्कर्ष जो प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तींना लक्षात ठेवावा लागेल. मकर राशीच्या जातकांनो, आता या संपूर्ण भविष्यवाणी कथेचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा संदेश जाणून घेऊया. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकून जाईल. कठीण परिस्थिती ही कायमची नसते, पण त्या काळात घेतलेला योग्य निर्णय आयुष्यभरात साथ देतात. जर तुम्ही सकाळी तुमच्या मनासारख्या गोष्टी घडल्या नसतील तर त्यावर दिवसाचा निकाल लावू नका, कारण संध्याकाळपर्यंत किंवा पुढील काही दिवसात परिस्थिती अधिक अनुकूल होऊ शकते. तुमचे सातत्य, मेहनत आणि संयम याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसायात एखादी नवीन कल्पना आणि संपर्क पुढील काळात उपयोगी ठरू शकतो. मात्र प्रत्येक आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. जोखीम घेण्यापूर्वी सर्व बाजू तपासा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. एखादी जवळची व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद साधल्यास गैरसमज दूर होऊ शकतात. नात्यामध्ये विश्वास, आदर आणि टिकवणे हे सर्वात मोठे यश आहे. सोमवार आणि मंगळवार असल्यामुळे भगवान शिवचे स्मरण करा. शक्य असल्यास ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा मनापासून काही मिनिटे प्रार्थना करा. श्रद्धा आणि सकारात्मक विचार मनाला शांतता आणि धैर्य देऊ शकते. आजचा शुभ संकेत. शुभ रंग गडद निळा किंवा काळा. शुभ अंक 8. शुभ वेळ दुपारनंतर ते संध्याकाळपर्यंत. हे शुभ संकेत श्रद्धेचा भाग आहे. अंतिम परिणाम तुमच्या कृत्य, नियोजन आणि मेहनतीवर अवलंबून असतो. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही संकटाशी लढणारे आणि हार मानणारे आहात. प्रत्येक कठीण प्रसंगावर तुम्ही संधी निर्माण करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि योग्य दिशेने प्रयत्न करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच रोजच्या राशी भविष्यासाठी आपल्या स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. मी काजल. आपल्या चॅनलचं नाव आहे स्वामी भक्ती शक्ती. या चॅनलला बेल आयकॉन नक्की दाबा मंडळी. पुन्हा भेटूया राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. भगवान शिव आणि श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. बाय बाय सर्वांना. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी.